शेतकऱ्यांनी केवळ भातशेतीवर अवलंबून न राहता शेतीसोबत फळझाडं लागवड, कुक्कुटपालन, मत्स्यशेती यासारखे उत्पन्न देणारे जोडधंदे केल्यास उत्पन्न अधिक पटीने वाढू शकते, असे वक्तव्य पेन तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी शेतकऱ्यांचा गौरव करताना केले. रायगड प्रेस क्लब अंतर्गत पेन प्रेस क्लब तर्फे तालुक्यातील प्रगतशील शेतकरी अनिल चंद्रकांत कानेकर राहणार सापोली व चंद्रकांत म्हात्रे राहणार पेन या दोन शेतकऱ्यांचा सपत्नीक शाल, सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर तालुका नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, कृषी अधिकारी सागर वाडकर, रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे, माजी जिल्हाध्यक्ष विजय मोकल, लहूशेठ पाटील, एस.एच. गायकवाड, कमलेश ठाकूर, प्रदीप मोकल, संतोष पाटील, प्रकाश माळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी सांगितले की पेन प्रेस क्लब आयोजित शेतकऱ्यांचा सत्कार हा शेताच्या बांधावरचा उपक्रम आहे. आम्ही रायगड प्रेस क्लब तर्फे प्रोत्साहन देण्यासाठी हा सत्कार करतो. शेतीसह इतर फळपिके, मत्स्यशेती करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यातून दोघांची निवड करतो. शेतकरी टिकला तरच हा देश टिकेल असे सांगतानाच रस्ते महामार्गासाठी आंदोलनं करत आहोत, असे जिल्हा प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी येथे सांगितले. तर कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सांगितले की सामाजिक बांधिलकी ठेवून पत्रकार काम करत आहेत, शेतकऱ्यांचा सन्मान करत आहेत की ही चांगली बाब आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्यात. केंद्र व राज्य शासनातर्फे उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना पुरस्कार आणत आहेत, असे तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सांगितले. तसेच प्रगतशील शेतकरी अनिल कानेकर आणि चंद्रकांत म्हात्रे यांनी सत्कारानंतर आपले शेतीतील अनुभव व अपेक्षा व्यक्त केल्यात. सदर कार्यक्रमाविषयी प्रास्ताविक कमलेश ठाकूर यांनी तर आभार विजय मोकल यांनी मानले. शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.